दरवर्षी आषाढी एकादशी आली की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण होतं. हजारो नाही तर लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. पण ही वारी नेमकी काय आहे, ती कधी सुरू झाली व लाखो लोक इतक्या श्रद्धेने पायी का चालतात? चला तर मग जाणून घेऊयात या पांडुरंगाच्या वारीचे अनन्यसाधारण महत्त्व. वारी या शब्दाचा उगम वार या शब्दातून झाला आहे. याचाच अर्थ असा की एखादी गोष्ट नियमितपणे किंवा सतत घडत राहणे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे की आषाढी कार्तिकी भक्तगण येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. या फक्त अभंगाच्या ओळी नाहीत, तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील भावना आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, अवघाची संसार सुखाचा करण्याचा, विश्वब्रह्म करण्याचा मार्ग, वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. ईश्वराच्या प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजेच वारी. या पांडुरंगाच्या वारीत जात, धर्म, श्रीमंत किंवा गरीब असा कोणताही भेदभाव केला जात नाही. वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वारकरी असं म्हटलं जातं. शिवाय सर्वजण एकमेकांना माऊली किंवा रामकृष्ण हरी म्हणून हाक मारतात, एकमेकांची सेवा करतात. कोणी अन्नदान करतं तर कोणी आपल्या इच्छेनुसार जे काही शक्य होईल अशी मदत करतात व हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश आहे. वारी म्हणजेच केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर ती श्रद्धा, सेवा, समता आणि भक्तीचा महासागर आहे. शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे. ही केवळ एक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि एकतेचा एक जिवंत वारसा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून तर संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करते. याशिवाय अनेक संतांच्या दिंड्याही पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. या पालख्यांसोबत लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत व हरिनामाचा अखंड जप करत चालत राहतात. वारीत रोज पहाटे उठून काकड आरती केली जाते. त्यानंतर भजन, कीर्तन व हरिनाम घेत पुढचा प्रवास सुरू होतो. दुपारी थोडी विश्रांती, तर रात्री हरिपाठ, प्रवचन आणि अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय होते. यामध्ये वारीतील दिंड्या हे तिचे विशेष आकर्षण असते. प्रत्येक दिंडीत शिस्त, नियोजन आणि भक्ती यांचा सुंदर संगम दिसतो. वारकऱ्यांच्या हातातील पताका, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, टाळकरी, मृदंग वाजक आणि विणेकरी यामुळे संपूर्ण वारी जणू चालते फिरते भक्तिसागरच वाटते. रिंगण हा वारीतील अत्यंत भावनिक सोहळा आहे. पालखीचा अश्व रिंगणात धावताना पाहण्यासाठी लाखो भाविक उत्सुक असतात. या संतांच्या पवित्र भूमीवरची माती वारकरी आपल्या माथ्याला लावून धन्य समजतात. पण वारी पायीच का केली जाते, तर पूर्वी सर्व संत स्वतः पायी पंढरपूरला जात असत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवणे हीच खरी वारी मानली जाते. वारकऱ्यांच्या मते पंढरपूरच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेले पुण्यकर्म आहे. पायी चालताना अखंड अभंग, हरिपाठ, भजन आणि कीर्तन होत असतं. यामुळे संपूर्ण प्रवासच एक चालतं बोलतं मंदिर बनतं. शास्त्रात वारीत वाहन वापरू नये असा कोणताही सक्तीचा नियम नाही. मात्र वारकरी परंपरेनुसार पायी चालणे हेच वारीचे मुख्य वैशिष्ट्य आणि सर्वश्रेष्ठ भक्तीचे रूप मानले आहे. अनेक वारकरी शेकडो किलोमीटर अनवाणी चालतात. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुढे जात राहतात व इतका प्रवास करूनही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भक्ती पाहून प्रत्येकजण भारावून जातो. शेवटी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यावर हा प्रवास पूर्ण होतो. पण वारकऱ्यांसाठी हा शेवट नसतो. ते पुढच्या वर्षी पुन्हा त्याच भक्तिभावाने वारी करण्याचा संकल्प करतात. वारकरी संप्रदायाची पायाभरणी संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज व संत तुकाराम महाराजांनी केली. या संतांनी समाजाला जात पात विसरून
नामस्मरण, भक्ती आणि समतेचा संदेश दिला व त्यानंतर पुढे त्यांच्या पादुकांच्या पालख्या पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू झाली. पांडुरंगाची वारी आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणे नाही, तर प्रेम, सेवा, शिस्त आणि मानवतेने जगणे हेच खरे ईश्वर भजन आहे. पांडुरंगाला आपल्या भक्तांच्या प्रेमाव्यतिरिक्त दुसरे काहीही नको. जसे वारकरी भक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर असतात, त्याचप्रमाणे पांडुरंग सुद्धा आपल्या भक्तांची वाट पाहत उभा असतो.